आयर्न डेफिशियन्सी म्हणजे शरीरातलं लोह कमी होणे. हा सगळ्यात कॉमन हिमॅटॉलॉजिकल आजार किंवा कंडिशन आहे जी आम्ही क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये बघतो. आयर्न डेफिशियन्सीसाठी ट्रीटमेंट बऱ्याच आहेत. एकतर तोंडावाटे आहार वाढवणे, लोह रिच किंवा लोह ज्याच्यात जास्तीत जास्त आहे असे पदार्थ खाऊन वाढवणे, ओरल आयर्न आणि IV आयर्न. पण सगळ्यात चांगला आणि इफेक्टिव्ह आणि सगळ्यात लवकरात लवकर वाढणारा जो मार्ग आहे तो आहे ओरल आयर्न. IV आयर्ननी वाढतं, पण ओरल आयर्नबद्दल मी आज काय काय आपण काळजी घेतली पाहिजे त्याच्याबद्दल बोलणार आहे. तर जेव्हा केव्हा आपण ओरल आयर्नचे टॅबलेट्स घेत असतो त्यावेळी पहिली गोष्ट म्हणजे ते एम्प्टी स्टमक म्हणजे काही न खाता किंवा अनुशापोटी घेणं अत्यावश्यक असतं. दुसरी आपली औषधं असतील तर ती त्याच्याबरोबर शक्यतो घेऊ नये. कॅल्शियम किंवा अशी औषधं असतात ती आयर्न बरोबर घेऊ नये, कारण कॅल्शियम जर आपण आयर्न बरोबर घेतलं तर कॅल्शियम आणि आयर्न ह्याचं एक कॉम्प्लेक्स तयार होतं आणि ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही लोहाचं. आणि कमीत कमी 2 तास आधी आणि 2 तास नंतर कुठलाही पदार्थ त्याच्याबरोबर खाऊ नये, जेणेकरून त्याचं जे ॲब्सॉर्प्शन किंवा शोषण व्हायला पाहिजे ते जास्तीत जास्त चांगलं होतं. आणि काही लोकांना जेव्हा आपण एम्प्टी स्टमक घेतो, अनुशापोटी ही औषधं घेतो त्यावेळी गॅस्ट्रायटिस म्हणजे पित्तासारखं होतं. अशा लोकांनी ते जेवणाबरोबर घेतलं तर चालतं, पण ॲब्सॉर्प्शन थोडंसं कमी होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, जुन्या काळात आयर्न 2-3दा आयर्नचे टॅबलेट्स 2-3दा घ्यायला आम्ही डॉक्टर सांगायचो, पण नवीन जे स्टडीज आहेत त्याच्याप्रमाणे एकदा घेतलं तरी चालतं. इनफॅक्ट एकदा घेतलं तर त्याचं शोषण जास्तीत जास्त चांगलं होतं. एकाड एक दिवस घेतलं तरी त्याचं शोषण जास्तीत जास्त चांगलं होतं. आणि आयर्नचे टॅबलेट्स हे 1 आठवडा 2 आठवडे घेऊन चालत नाही, कारण कमीत कमी 3 आठवडे आपल्याला HB वाढवायला लागतं, आयर्न घ्यायला लागतं, आणि 3 महिने आपल्या लोहाचा साठा शरीरातला वाढवण्यासाठी लागतं. त्यामुळे आम्ही हिमॅटॉलॉजिस्ट सगळ्या पेशंट्सना नेहमी सांगतो की आयर्नचे औषधं कमीत कमी 3 ते 6 महिने घ्यावीत. आणि 6 महिन्यानंतर आपण ओरल आयर्न घेतल्यावरती जर HB चांगलं झालं असेल तर लोहाचा साठा किती आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि लोहाचा साठा ॲडिक्वेट किंवा भरपूर असल्यावरच आयर्न सप्लिमेंट किंवा आयर्नचे टॅबलेट्स बंद कराव्यात. आणि आयर्न टॅबलेट जेव्हा घेत असतो त्यावेळी आयर्न रिच पदार्थ खाणं फार गरजेचं असतं. काय काय आहेत हे? एक म्हणजे गुळाचे पदार्थ, नाचणी, पालक, मटण, नॉन व्हेजिटेरियन सगळे फूड, याच्यात भरपूर प्रमाणात आयर्न असतं. तर ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या काळजी घेणं गरजेचं असतं जेव्हा आपण आयर्नचे सप्लिमेंट्स घेत असतो. हिमॅटॉलॉजीचे नवीन जे माहिती आपल्याला मिळण्यासाठी आणि मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओज सतत बघत राहा. थँक्यू.